शुभम कदम ही व्यक्ती कदम नाही घाग. मित्रांनो, आमचा जो फूड आहे पिकून सुकलेला सुद्धा आहे. ते ज्याला मी खूप काही अशा गोष्टी शिकवल्या आहेत जो हा कधी शिकला नाही. तू शिकला नाही तर मी कसा शिकू शकतो ब्रो. ये क्या इधर भी आ गया. अरे क्या चालू आहे तुम लोग का. ठीक आहे, आया तो बता देता हूँ. नमस्कार मित्रांनो, भावांनो आणि त्यांच्या मानलेल्या बहिणींनो, मी तुमचा लाडका आणि बेवडा सूत्रसंचालक प्रथमेश उतेकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या या मध्ये, ज्याचं नाव आहे द जॉइंट फैमिली शो पॉडकास्ट शो, वॉट एवर जो भी है और डिसाइड होगा आगे. तो मैंने जैसे बताया था लास्ट टाइम लाया था मैं एक भाताची बोरी या शोमध्ये आणलेली, आणि तो माझा खूप जवळचा मित्र होता. आणि मी जसं सांगितलेलं की जे एपिसोड्स होणार पुढे त्याच्यामध्ये मी सध्या माझे जवळचे मित्र आणणार. तर आजच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये मी एक ब्लॅक विडो त्याचं नाव आहे शुभम नाग लाल 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 शुभम घाग. तर मित्रांनो, शुभम घाग अशी एक माझी जवळची आणि खूप प्रेमळ व्यक्ती मी आज या एपिसोडमध्ये आणणार आहे. तर हा जो एपिसोड होणार आहे त्या एपिसोडमध्ये मी खूप अतिशय जास्त प्रमाणात पाणी हे माझ्या शरीरात टाकलं आहे, आणि त्या टाकण्यामुळे माझी जी हालत झाली आहे ते तुम्ही पुढच्या एपिसोडमध्ये बघू शकता, जो एपिसोड आता मी तुम्हाला दाखवेल. हा इंट्रो मला हा एपिसोड बघितल्यानंतर पुन्हा एकदा बनवावा लागला, कारण त्याच्यामध्ये मी जे हागलो आहे ते कव्हरअप करायसाठी काहीतरी गोष्टी हव्या आहेत म्हणून. तर माझी बक्षुदी मी बंद करतो, आणि माझं बोलण्याचं उद्दिष्ट होतं की मला बघून तुम्ही जज करू नका आणि माझ्या मित्राला बघून सुद्धा जज करू नका. कॉमेडी एन्जॉय करा. जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा, शेअर करा, सरफेस करा, सर क्या बोलते सर करा. वो जो लाल बटन दिख रहा है उस पर बैठो, हगो, मुतो, चप्पल फेंक के मारो, सर पटको, पर वो लाल बटन है वो दबना चाहिए. एन्जॉय करा. पुढचा एपिसोड मी स्टार्ट करतो आहे. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शो मध्ये. माझं नाव आहे प्रथमेश उतेकर आणि माझ्या शोचं नाव आहे जॉईंट फॅमिली पॉडकास्ट. तर मी आज तुमच्या समोर एक अशी व्यक्ती सादर करत आहे जी बिलकुल काही नाही करत, कारण ती कॉल सेंटर मध्ये काम करते. आणि कॉल सेंटर बोलण्याचं झालं म्हणजे की ती सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत फक्त कॉलसाठी काम करते. मित्रांनो, फक्त कॉलसाठी. तर माझ्याकडे एक नामांकित आणि एक अशी आहे ज्याला मी आज माझ्यासोबत बोलवू इच्छितो, कारण ते व्यक्ती माझ्या क्र्यू मध्ये आहे. आणि क्र्यू मध्ये म्हणजे माझ्यासोबत काम करते ती, आणि मी आज जे काही मी आहे आणि माझ्यासाठी मी ज्या लोकांना उभं करू शकतो ती व्यक्ती म्हणजे माझे फक्त क्र्यू. आणि मी फक्त माझ्यासाठी मी माझ्या मित्रांना, आता तुम्ही बघू शकता अशी जी गोष्ट चालू आहे ती फक्त माझा सेटच करू शकते, ते फक्त माझ्या सेटसाठी यायला हवं आहे. तर मी आज त्या व्यक्तीला तुमच्या समोर सादर करतो जी फक्त दिवसात 8 तास झिजवून फक्त कॉल करते. मित्रांनो, झिजवून म्हणजे झिजवून फक्त कॉल. तर त्याचं नाव आहे शुभम घाग. आज मी न टाळ्या वाजवता मी त्याचं खूप स्वागत करतो, कारण टाळ्या हा शब्द यांच्यासाठी बनला नाही आहे, शिव्या हा शब्द यांच्यासाठी बनला. खूप छान अशी व्यक्ती आहे, कारण टाळ्या न वाजवता आणि शिव्या जास्त देता मी यांचं स्वागत करतो शुभम घाग यांना माझ्या स्टेजवरती. आणि मी प्रथमेश उतेकर जॉईंट फॅमिली शोला सुरुवात करतो. एक क्र्यू मेंबर आणि एक सपोर्टिव्ह मित्र आणि एक याचा काम करणारा 9 तासासाठी मित्र. तर शुभम घाग, तुला कसं वाटतं माझ्या शो मध्ये येऊन? आणि आजचा झालेला हा खर्च तू बघू शकतो. हा बघ कॅमेरा आहे, 2 कॅमेरे, ह्या लाइटिंग आणि जॉईंट फॅमिली शो. तर आम्ही दोघं बसून या शोला सुरुवात करू शकतो, कारण आमची आहे ती उभी राहून खूप तापली आहे. तर आम्हाला बसावंसं थोडंसं वाटतं, तर आम्ही बसू इच्छितो. शुभम, तू बसू इच्छितो? बिलकुल. मग बस ना, का उभा आहेस?
शोला सुरुवात करतो. माझ्यासोबत शुभम कदम ही व्यक्ती, कदम नाही, शुभम जाधव, घाग, शुभम घाग. शुभम घाग ही व्यक्ती माझ्यासोबत आहे आणि मी या शोला सुरुवात करतो. शुभम घाग. सर्वात पहिला हा असा काहीही प्रश्न न विचारता मी शुभम गाग वर बोलू इच्छितो. शुभम गाग ही खूप अशी मोठी नाही तर छोटी नाही तर काहीही नसणारी व्यक्ती आहे. थँक्यू. आणि Thank you. माझ्या पॉडकास्टवर असं दाखवण्या इच्छित आहे सुद्धा याच्याकडे काही नाही, कारण ही काही नही करणारी व्यक्ती आहे, कारण इज नथिंग काहीच. तरीही मी या माणसाला माझ्या शोवर मी बोलू इच्छितो, कारण हा एक असा व्यक्ती आहे जो माझ्यासोबत शूट चालू असल्यापासून आहे, राईट. आणि हा एक असा व्यक्ती आहे ज्याला मी खूप काही अशा गोष्टी शिकवल्या आहेत जो हा कधी शिकला नाही, तरी हा काम करतो. तू शिकला नाही तर मी कसं शिकू शकतो ब्रो. तर मित्रांनो, मी असं सांगू इच्छितो की शुभम गाग असं खूप विचित्र चित्र असलेले हे असे व्यक्ती आहेत जे आज आपल्यासमोर बसले आहेत. तर शुभम गाग, सर्वात पहिला हा प्रश्न की तुम्हाला कसं वाटतंय आमचा हा आजचा झालेला खर्च बघून आपल्यासमोर? आजचा झालेला खर्च तर चांगलाच आहे. असंच तुम्ही- पुढे चालता जसं तुम्ही असंच बघू पुढे शकता चालला मित्रांनो, पाहिजे. शुभम गागने हा आजचा जो बुडा चरित्र बुडा चरित्र, ओहो. चरित्र असा जो एक असलेला व्हिस्की मेथड जो पिला आहे नो ब्रो, दॅट नॉट विस्की. ते विस्की नाही आहे, रम आहे ते. अच्छा, इतरम. जसं मला माहित नाही, कारण मी चौथा घेर. ओके. पुढच्या प्रश्नावर बोलूया, पण पुढच्या प्रश्नाच्या आधी शुभम घाग, मला असं वाटतं की मी तुम्हाला माझे जे ॲज अ फॅन्स जे प्रश्न विचारतात, जे माझे फॅन्स आहेत, जे त्यांना प्रश्न विचारायचे आहेत, त्यांना असं वाटतं की मी काही त्यांना प्रश्न विचारू, तर मी तुम्हाला विचारणार नाही, कारण तुम्ही काही मोठ्या व्यक्ती मला वाटत. अरे रे तरी सुद्धा मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारू इच्छितो. सर विचारा सर. तुम्ही सर विचारा सर. 8 तास कॉल करता सर, हा. 8 तास कॉल करता हा. सर. तर तुमचे आलेलं फूड आहे ते आम्हाला सांगतं की आम्हाला कॉल नाही करायचा आहे, तर तुम्ही का तुमचे असं 8 तास जो आहे जो तुम्ही कॉल साठी करता? आमच्या अगोदर तुम्ही केलेलं आहे, तर तुमच्या माहिती पडायला पाहिजे केवढा मोठा फोड आहे. आमचा जो फूड आहे आता तो जबाब तुम्हीच देऊ शकतो. हा, कारण तुम्हीच मला शिकवलंय. मित्रांनो, आमचा जो फूड आहे तो पिकून सुकलेला सुद्धा आहे. पण ह्यांच्या पस जो खूप वाढत चालला आहे आणि तो एवढा मोठा वाढला आहे की तो उडत आहे मित्रांनो. अच्छा. तो एक फुगा झाला आहे वाढून. त्याला कोणी शिकवलं? असं तो एक पार्ट करून तो सांगायचं. शुभम कदम असे खूप छान व्यक्तिमत्व आहे. हा शुभम घाग ब्रो. शुभम एडिटेबल. शुभम घाग असे खूप छान व्यक्तिमत्व आपल्या सोबत आज बसलेले आहेत, आणि विचारायला असे माझ्याकडे याचे खूप सारे प्रश्न आहेत, पण विचारूया आज, कारण माझ्याकडे करायला सुद्धा काही नाही आहे. तर आज विचारूया आज झालेला खर्च, आज झालेला हा जो तुम्हाला दिसत आहे सगळ्या गोष्टी प्रकारे, लाईट प्रकारे, आणि आजचा जो कॅमेरा आहे त्याची क्लॅरिटी सुद्धा आज तुम्हाला दिसत आहे. तर मित्रांनो, आजचा जो झालेला खर्च तो काढण्यासाठी एक निशुल्क असा व्यक्ती म्हणून थँक्यू ब्रो फॉर इन्व्हाइटिंग ब्रो. निशुल्क असा व्यक्ती म्हणून आज आम्ही एक तुमच्या समोर असा व्यक्ती बसवला आहे ज्याचं नाव आहे शुभम घागरा ते घागरा. तर शुभम कदम, मला माफ करा जर मी काही असे घाण शब्द अजून कमी वापरले तुमच्याबद्दल मधून. चालेल. असे खूप शब्द वापरायचे आहेत तुमच्याबद्दल घाण. तुम्ही पहिला सरळ बसा. ह्याच्या आधी शुभम कदम, तुम्ही बघू शकता लाईक प्रथमेश उतेकर. कोण आहे तो प्रथमेश उतेकर? तुम्ही बघू शकता. कोण तो प्रथमेश उतेकर? कोण आहे? ग्रोथ आहे तो प्रथमेश उतेकर. कोण आहे? असा रॅन्डम पॉडकास्ट बनवणारा माणूस, त्याची जी ग्रोथ आहे म्हणजे सांग कुठे ग्रोथ आहे? त्याची जी ग्रोथ आहे, कुठले ते? तो पर्वत चढत आहे त्याच्याबद्दल ते तुम्हाला बिल्डिंगची शिडी.
4 माळ्याची जी शिडी तो चढत आहे हा. काय वाटतं सर? ते बघून मला एकदम गिलीच वाटतंय. ग्लिच गिलीच तर मित्रांनो हे जे गिलिच आहे गिलीचच झालाय हा. पिंग हाय झालाय ह्याचा आता. सगळ्यांच्या लाईफ मध्ये चालतं. आता सध्या तुमच्या लाईफ मध्ये पिंग हाय झालेलं आहे या -9999. तुम्ही विचार करू नका. मला असं वाटतं की हे जे व्यक्तिमत्व आपल्या समोर आज बसलेलं आहे, अच्छा, हे जे व्यक्तिमत्व जे रोज 9 तास काम करता आणि फक्त कॉल करता, हे जे व्यक्तिमत्व ज्याच्या गांडीतून कानातून नाकातून रक्त येतं कॉल करताना, हे जे व्यक्तिमत्व आहे जे आपल्या समोर आज बसलेलं आहे. ह्याच्या अगोदर मी बोलायला जाऊ असं वाटतं हे कॉलिंगच्या अगोदर तुमच्या कानाचं ऑपरेशन झालेलं आहे ते कॉलिंग मुळे. मित्रांनो हे जे व्यक्तिमत्व आपल्या समोर बसलेलं आहे ते दिवस रात्र हा. सगळं आपल्या समोर काढतात अच्छा, आणि फक्त कॉल करतं कारण त्यांचं काम आहे यू हॅव टू कॉल कस्टमर. ओके. बिकॉज यू आर द कस्टमर सर्व्हिस. ओके. ते कोणी शिकवलंय मला? आपका जो काम नाही कोणी शिकवलंय? आपका जो काम है करना, आपका जो Don't- काम don't- है, हाँ, जो हाँ, हाँ, कॉल हाँ. उठाना, और आपका जो काम है हाँ. कॉल को आंसर करना. तू मेरे जवाब का आंसर देना बेटा. तू मेरे जवाब का आंसर दे. ओके किसने सिखाया कॉलिंग? ओके. तर मित्रांनो हे जे कॉलिंगची सिस्टम आहे आपल्या, नाही कॉलिंग कोणी शिकवली आहे ते मला सांग. मित्रांनो ही जी कॉलिंगची सिस्टम आहे ती हा. आमच्या, ते पार्थ मला उतेकर शिकवली आहे. कोणतरी पोरगा आहे त्यांनी मला ती कॉलिंग शिकवली आहे ही जी आणि calling- त्याच्यामुळे माझी जिंदगी झालेली आहे. समजतंय मित्रांनो? हा. जिंदगी आणि पैशांची घाट असा- जिंदगी खाने वाले आठ. जिंदगी खाने वाले आठ. हाँ. इसमें 9वां उसमें पहले इसका नंबर है. उसमें 9वां हमारा शुभम कदम. नहीं शुभम कदम नहीं भाई. अरे शुभम दा. तेरी माँ की. उसमें 9वां हमारा अभी शुभम दा. जिंदगी कैसे खराब हुई है ये भाई ने मेरे को सिखाया कॉलिंग. राइट Calling, yeah. या ये बंदा 8-8 घंटा कॉलिंग करता था. ये बंदे की कान की पर्दा फट गया. वो 3 साल से पता है हाँ. calling नहीं तो कॉलिंग के वजह से ही फटा. इसके लिए तू मेरे को सिखाया ना, इसके लिए तू हट गया. वो मेरा पर्दा फटा है क्यों? क्योंकि मैं 3 साल कान में लिया था ना तूने स्टूडियो में, और मेरे कान में लिया इन लोग का, जिन लोग का जाता नहीं है, इसलिए मेरा कान पड़ गया. अच्छा. राइट ऑपरेशन करना पड़ा and I'm इंजर्ड गया क्योंकि मेरे कान का ऑपरेशन हुआ लेफ्ट ईयर का. तो दिस उसके इज बाद- राइट. उसके बाद दोस्तों मैं मेरे बहुत अच्छे दोस्तों से मिला, और मेरे इतने अच्छे दोस्तों से मिला जो मुझे लगता है कि मेरे क्रू में काम करके मेरे साथ बहुत अच्छा काम करेंगे, जिसमें बहुत अच्छे दोस्त भी थे, जैसे कि मितेश, जैसे कि मनीष, जैसे कि शुभम, जैसे कि विनायक, जो आज आए और कल गए क्योंकि उनको कल काम था. तो इनमें मुझे ऐसा लगता है कि मेरे कोई खास दोस्त नहीं है क्योंकि मेरे कोई दोस्त नहीं है, और कोई दोस्त नहीं क्योंकि मेरे कोई खास दोस्त नहीं क्योंकि दोस्त नहीं. क्या तू क्या बोलना चाहता है वो मेन बोलना. तुम्ही बघू शकता मुंह से सुपारी निकाल के बात कर बाबूराव. काहीही नसताना मी काही अशी व्यक्ती तुमच्या समोर आज सादर केली आहे, अच्छा. ज्याचं नाव आहे काहीही नाही. तर मित्रांनो काहीही नाही ही व्यक्ती तुमच्या समोर सादर आहे आज. तर काहीही नाही म्हणजे शुभम खाक. ओके. तर तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो मी. माझ्या बोला ना, सर. फॅन्सला खूप सारे असे प्रश्न अरे आहेत, तुम्ही पण मी ते हळूहळू कधीपासून विचारता ते क्वेश्चनच. मी हळूहळू विचारणार कारण माझं काम आहे या शो मध्ये बक्षिसी करून हा शो खूप वाढवणे. तर ओके. मी हळूहळू विचारणार. तर हळूहळू हा एक हळूहळू प्रश्न तुमच्या समोर मी सांगतो की सर हळूहळू करताना तुमचा किती वेळा घालतो? हम्म? तेच रिपीट रिवर्स. तुमचा किती वेळ करतो? सर हळूहळू करताना तुमचा किती वेळा घालतो? नाही पहिला तुम्ही जबाब द्या कारण तुम्ही आमचे गुरु आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कशाला? नाही आता ह्याचा उत्तर हा देणार त्याच्या पुढे हा प्रश्न घेणार हा. नाही तर हे पुढे व्हिडिओ नाही वाटणार. बाबा ह्याच्या उत्तर दे आता. हळूहळू करताना किती वेळा गळतो? नाही माझा प्रश्न नाही. अपोजिशन साठी माझ्या क्रू साठी की नाही. हळूहळू करताना तुझा किती वेळा घालतो? किती वेळा? तर तुला उत्तर द्यायचं तुझं काम आहे. ते हळू किती टाइमात आहे ते मला बोल. 21 मीटर पर सेकंड. हम्म.
सेम क्वेश्चन रिवर्स ब्रो, उनो रिवर्स, मीटर पर सेकेंड। उनो रिवर्स ब्रो। ओनर रिवर्स करेंगे तो मैं बोलूंगा कि पियो और जियो और जियो। ऑल डन ब्रो. एक प्रश्न मी ह्यांना जो विचारला तो यांचं उत्तर यांच्याकडून आलं नाही तर अरे आपण पण तुम पुढच्या- लॉजिकली विचारा. असे माझ्याकडे खूप सारे प्रश्न आहेत जे मी यांना विचारू हा इच्छितो हा हा हा. ॲज अ कॉलर. ओके या. ॲज अ कॉलर मला असं वाटतं की मी तुम्हाला खूप प्रश्न विचारू पण तुम्ही त्या ह्याच्यात नाही. काय बोलतो त्याला? मग आपण एंड अप करू. आपण नाही, आपण एंडअप तर नाही करू शकत. पण सर हा मी तुम्हाला सांगू इच्छितो बोला ना सर. की तुम्ही ज्या गोष्टी करताय हा आणि ज्यासाठी तुम्ही प्रसिद्ध होताय ती कोणाच्याही कामाला येत नाही. ती तुम्ही शिकवलेली आहे ना, तुम्ही शिकवलेली आहे म्हणून आमच्या कामाला येत नाही ती. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप मोठ्या गोष्टी करतात. हा. सर सर मी काहीही करत नाही. सर ह्याच्या आधी आणि ह्याच्या पुढे ज्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी प्रथमेश सुटेकर माझ्या शो मध्ये काही न आणि वाकडं न करणारी व्यक्ती माझ्या शो मध्ये आणतो. म्हणजे त्याने त्याच्या आयुष्यात अजून काहीही नाही केलं आणि त्यांनी काही खाडलं नाही तरी तो माझ्या शो मध्ये आला. आणि मी प्रथमेश सुटेकर माझ्या आयुष्यात काही न करता मी या व्यक्तीचा एक आनंदमयी व्यक्तिमत्व सांगताना एक पॉडकास्ट असा लोकांसमोर मारतो. तर मी प्रथमेश सुटेकर मी तुम्हाला सांगू इच्छितो हा एक व्यक्ती जो काहीही नाहीही करत. हा काही नाही करत त्याच्या आयुष्यात. अच्छा. हा फक्त सकाळी उठतो असतो आणि फक्त कॉल करायला निघतो घराच्या बाहेर. 8 वाजता कॉल संपवतो आणि घरी जातो. हा काहीही नाही करत. तर मित्रांनो आजचा हा जो अच्छा जे तुम्ही करता ते बोला ना. आजचा तुम्ही सकाळी उठतात 10 वाजता, तुम्ही जातात सीटच्या खाली. आजचा काही त्याचा सगळं काय करतात ते बोला. आजचा काही आजचा का नाही? व्हिडिओ संपवण्याच्या हा? आधी ह्याच्या टाईट गाडी झालेला आहे. टाइम स्पेंड करण्याच्या आधी हा. मी तुम्हाला सांगू इच्छितो की या व्यक्ती सोबत मी व्हिडिओ बनवलाय ना मी आहे बस, अजून काय नाही. मला हा जो शो आहे तो एंड करायचा नाही कारण ही जी काहीही नसलेली व्यक्ती आपल्या समोर बसली आहे त्याच्याबद्दल अजून खूप जाणून घ्यायचं आहे आपल्याला. तर काहीही न करणारी व्यक्ती शुभम घागरे 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 मोरे घागरे घागरे तुझी घाग सॉरी हा. शुभम घाग. हा शुभम घाग हा माझ्याकडे असा प्रश्न आहे कि घागरा घागरा तेरा घागरा घागरा तेरा वो गाना जो बना है हाँ. वो तुम्हारा लाइसेंस लेके बना है कि तुम्हारे लाइसेंस के अलावा बना है? अभी वो तो पता नहीं, मेरे दादाजी के दादाजी को पूछना पड़ेगा कि तुम्हारी किससे तुम्हारे कौन परमिशन दिया उसको कि घाघरे गाना बनाने का. ये ऐसा सवाल पूछेगा ना तो ये जवाब तो चाहिए अपने को. इसके लिए जुड़े रहिए, पॉज करिए. तो मैं बताना चाहता हूँ कि जो शुभम घाग है और जो लाल बाग है वो दोनों अलग अलग चीज़ है. क्योंकि शुभम घाग ये ऐसे बहुत ही व्यक्तिमत्व है और लाल बाग ये बहुत ही बड़े से व्यक्तिमत्व है. मैं बताना चाहता हूँ आपको शुभम घाग के ऊपर बढ़ते हुए सर आगे का एक जो सवाल है अरे मैं आपको पूछना तुम्हारी चाहता हूँ. माँ की तुम लोग बोलो तो आगे या. आगे का जो सवाल है मैं हाँ. आपको पूछना चाहता हूँ. जो हमारे एडिस ने अपने पास एक एडी है. हमारे सोए हुए एडिस ने भी दोनों ने सब मिलके ढूंढा है और मैं वो पूछना चाहता हूँ कि ये सवाल आपके लिए कि शुभम घेग घेग सॉरी शुभम बाग सॉरी शुभम जाग ओनली शुभम ब्रो. शुभम आफ्टर शुभम you have to full stop. मित्रांनो हा जो आत बाहेर झालेला जो किडा आहे हा जो सरांनी विझवला आहे अमित सर. ओके ओके. स्वतः आता विझवला आहे. हा जो विझलेला किडा आहे जो विझवण्यात आला आहे ओके. जाणीव यापूर्वीही विझवण्यात आला आहे आणि जो तो कॅमेरामध्ये रेकॉर्ड नाही झाला आहे तो किडा
तो म्हणजे आमचा. तर माझ्याकडे यांच्यासाठी सुद्धा खूप काही प्रश्न होते आणि जो आमचा एक जो किडा आहे ज्यांनी या सगळ्या किड्यांसाठी खूप काही गोष्टी केल्या, तो एक किडा, तो म्हणजे एक जो किड्याच्या किड्यापासून तयार झालेले आणि सारे किडे. तर त्याच्यामधला एक जो किडा आहे तो इकडे वळवळत झोपला आहे मित्रांनो, आणि त्याच्यातून निघालेला एक जो किडा आहे तो आपल्या समोर आहे. आणि मित्रांनो, मी जो एक किडा आहे जो आधीपासून इकडे आहे, माझ्या मागे एक जो किडा उभा आहे ज्याच्यामुळे आधी हा जो किडा आहे हा येड आहे. हा. तर मित्रांनो, ह्याच्या पुढे जायच्या आधी माझ्याकडे असा एक प्रश्न आहे की ऑफिस म्हणजे काय मित्रांनो? ऑफिस म्हणजे काय? ऑफिसमध्ये असलेल्या 4 मुली आणि 4 मुलींच्या समोर असलेले 4 मुलं प्रेमाने आपली करणारी कामे, आणि आमच्या ऑफिसमध्ये असणारी 4 मुलं आणि त्याच 4 मुलांच्या समोर असणारी 4 मुलं आणि प्रेमाने एक दुसऱ्याच्या अंडी खाजवणारी मुले, म्हणजे ही. मित्रांनो, आमच्या समोर एक अशी व्यक्ती आहे की हा जो व्यक्तिमत्व आहे शुभम घेक, आणि त्याच्या समोर जो व्यक्तिमत्व आहे जो कॅमेरा सांभाळत आहे तो मनीष घेक. म्हणजे तुम्ही समजू शकता ही एक मराठी व्यक्तिमत्वाला खूपच भावना पोहोचवणारी व्यक्ती आपल्यासमोर बसली. पण नाही, असं आपण म्हणू शकत नाही. त्याच्या आधी आपण आपल्या कॉलिंगसाठी घासत असलेल्या व्यक्तिमत्वाकडे येऊया. त्यांचं नाव आहे घेक, शुभम घेक. शुभम घेक, या तुम्हाला आज जॉईंट फॅमिली या पॉडकास्टमध्ये येऊन कसं वाटत आहे तुम्ही सांगू शकता? एकदम गिरी वाटते मला, अजून काय वाटत नाहीये. कारण हे तुम्ही गिरी हरकती करतात आहे ना, हरकते ते आपल्याला नाही आवडत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या सोबत असलेले शुभम गाग आणि त्यांच्या सोबत असलेले शुभम गाग ॲज अ फॅन. या माझ्याकडे असं एक फॉर व्हॉट फॅन? ॲज अ फॅन, फॉर व्हॉट? बडा फॅन. माझ्याकडे असा एक प्रश्न आहे की अशा व्यक्तिमत्वांमध्ये तुझं सर्वात चांगलं व्यक्तिमत्व, तुला असं वाटणार तुझ्या जवळचं कोण आहे? ओमकार. का तुझ्या खाली वाकून घेतो का वरती वाकून? ते मॅटर नाही करत ब्रो, ठीक आहे. ते मॅटर नाही करत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता मॅटर काही नाही करत, फक्त घ्यायला मजा आली. ओके. ओ घेताना आणि चोखताना मित्रांनो मजा आली पाहिजे, कारण तंगडी असो माझ्या अगोदर ह्यानी चोपलेलं आहे, ह्याला एक्सपिरियन्स आहे. तंगडी असो या बिर्याणी, तांगडी नाही, डायरेक्ट लेग पीस. तांगडी असो या बिर्याणी मित्रांनो चोपायला मजाच येते. हा, त्याच्या पुढे खूप सारे असे प्रश्न आहेत जे मी मित्रांनो यांना विचारू इच्छितो, पण माझ्या तेवढी ताकद नाही, कारण मग जाऊन दे. नाही की हा उत्तर देईल त्याची. पण तरी सुद्धा फक्त शो चालू करायसाठी आणि माझ्याकडे कोणीही पुढचा परफॉर्मन्स आणि स्ट्रॅटेजिक पॉईंट नसल्यामुळे, तुमचा नेक्स्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन नसल्यामुळे, एक अशी ही व्यक्ती जी आता फेक पोलोचं टी-शर्ट घालून शर्ट घालून आपल्यासमोर बसली आहे, त्यांना आपण सादर करू इच्छितो. त्याचं नाव आहे शुभम गाग. शुभम गाग ही अशी खूप मूल्यकृत्यवल्य व्यक्ती आहे आपल्यासाठी. मूल्यकृत्य म्हणजे एक व्यक्ती मूल्यकृत्य म्हणजे कोणतरी एक अशी खूप मोठी व्यक्ती असं त्यांना वाटते की ते आहेत, पण ते कधी होणार नाही अशी व्यक्ती आपल्यासमोर आहे. तर शुभम गाग असे मोठे नाव तुम्ही कमवाल कॉलिंग इंडस्ट्रीमध्ये. तर तुमचा आशीर्वाद असला पाहिजे सर. सर 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 हां तर हां, खूप असे मोठी व्यक्तिमत्व ओके. या इंडस्ट्रीमध्ये बनायचे आहे, तसे तुम्ही मला याच्या आधी सांगितलं. तर त्याच्या अगोदर ज्यांनी मला शिकवलंय ना, ती व्यक्ती आहे ना एकदम आहे. कारण त्यांनी त्यांच्या जिंदगीमध्ये काय उपटले नाही आणि ती व्यक्ती मला ज्ञान देते. आता तुम्ही समजा कोण काय ते XYZ. अरे एवढी ज्ञान नको. तुझे जे पोरं येतील ना त्यांच्यात आई ती लोक तिला शिकवतील, ते प्राईम मिनिस्टर शिकवतील, बाबा असं कर तसं कर. हा, बरोबर बरोबर. दॅट्स अ पॉइंट ब्रो.
माझ्याकडे करायला काय नाही काय नाही आहे काही गोष्टी आता काय करूच नाही शकत कारण तो त्या हालत मध्येच नाही आहे जो झालेला खर्च हा आणि माझ्यासाठी उभा करण्यासाठी कोणी असेल तर तो माझा मित्र आहे. आज सगळ्याही गोष्टी माझ्या समोर आहेत तर मला असं वाटत नाही की मी कुठल्या गोष्टी करू पण 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 सांगितलेल्या अटीनुसार अटीनुसार प्रमाणे प्रमाणे हम्म मी बोललेल्या गोष्टी सगळ्या पार पडल्या. पुढच्या 3 मिनिटात 4 वाजतील मित्रांनो आणि मी बोललेल्या सगळ्या गोष्टी पार केल्या. पुढच्या 3 मिनिटात 4 वाजतील आणि मी या पॉडकास्टला एंड करेन. का? कारण माझ्याकडे बोलण्याकडे काही प्रश्न नाही आहे आणि मला मी समोर बोलून काही प्रश्न विचारू शकत सुद्धा नाही कारण हा जो माझा व्यक्तिमत्व आहे तो क्रीव आहे आणि जर मी काही प्रश्न विचारले तर हा कामातून निघेल आणि जर हा कामातून निघाला तर माझ्या वरचा जो व्यक्तिमत्व बसला आहे तो माझ्या आणि मला बोलेल की तू या सगळ्या गोष्टी बंद कर आणि जेव्हा मी या सगळ्या गोष्टी बंद करेल तर माझ्या खाण्यापिण्याच्या गोष्टी बंद होतील. तर मित्रांनो पोटावर पाय न मारण्यासाठी तुम्ही हा पॉडकास्ट बघत राहा आणि माझ्यासोबत परत एकदा पुन्हा एकदा जोडा कारण मी प्रथमेश उतेकर तुमच्या समोर पुढच्या टायमाला एक अशी व्यक्तिमत्व सादर करणार आहे ज्याचं नाव मी तुम्हाला आता सांगणार नाही पण मी जेव्हा सांगेल तेव्हा तुमच्या नाकातलं कानातलं पाणी एकत्र होऊन एक गाठ अशी तुमच्या पोटात तयार होईल आणि तेव्हा तुम्हाला समजेल की पुढच्या शो मध्ये कोण येणार आहे मला माहिती माहित नाही कारण ह्याला आत्ता पण माहिती नाही की आता काय करणार आहे कारण पुढच्या शो मध्ये कोण येणार आहे मित्रांनो. पुढच्या शो मध्ये येणार आहे असे व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वामुळे मला माझ्या जीवनाला माझ्या जॉईंट फॅमिलीला माझ्या पॉडकास्टला माझ्या जॉईंट फॅमिलीच्या हातभार मिळाला त्याचं नाव आहे आणि जॉईंट फॅमिली काय आहे ते मी तुम्हाला एकदम क्लिअरली सांगणार आहे. तर मित्रांनो तुम्ही सोडून राहा कनेक्टेड राहा. पुढचा जो शो येणार आहे त्यासाठी त्याचं नाव आहे जॉईंट फॅमिली पॉडकास्ट. तर याच्या मागचं खूप मोठं कारण ते सुद्धा आहेत आणि मी एकटा सुद्धा आहे. तर मला असं वाटत नाही की फक्त त्यांच्यामुळे पण मी सुद्धा होतो आणि माझ्यामुळे सुद्धा या सगळ्या गोष्टी झाल्या म्हणून मी मला सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये टाकतो आणि फक्त माझ्यामुळे ही जी गोष्ट आहे ती मी मोठी करू शकलो. तर हा जो आजचा शो आहे जॉईंट फॅमिली शो त्याच्यामध्ये मी माझ्या एक सारख्या मित्राला बोलवले आणि सारखे प्रश्न विचारले आणि काही याचा अर्थ बनला नाही आणि काहीही असा वेळ जो वाया गेला नाही. तरीही मी पुढच्या वेळेस वाट बघेल त्याची आणि त्यांना बोलवू इच्छितो. तर आजचा जो शो आहे त्याला मी अंतःकरण करू इच्छितो. तर शुभम गाग मारू नका मला सर बिग फॅन सर तुम्हाला मी काय सांगतो सर ऐका तर माफ करा ऐका तर सर